नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. तुम्हाला विषय लक्षात आला असेल, टॉप ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुम्हाला आणि तुमच्या पेरेंट्सना दोघांनाही एक विषय सतावतोय, तो म्हणजे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस यांची लिस्ट आपण गुगलला जरी मागितली किंवा युट्यूबवर जरी आपण सर्च केला, तर जी कॉलेजेस येतात ती सगळी 99% हे ऑटोनॉमस असतात. मग हे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस यांच्यातला फरक काय, कोणतं फायद्याचं आहे, कोणतं तोट्याचं आहे, त्यातनं आपल्याला ऍडमिशन मध्ये काय काळजी घ्यायला लागती, ऑटोनॉमस कॉलेजच्या ऍडमिशनची काय प्रोसेस आहे, नॉन ऑटोनॉमस मध्ये काय होतं, हे सर्व आपण या व्हिडिओ मधनं सर्व शंका आपल्या दूर करायच्या आहेत. महाराष्ट्रातली टॉप ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज कोणती आहेत त्याच्यावरही आपण एक रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर आपण या विषयात पुढे जाऊया. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय, तर कॉलेजला त्यांचा अकॅडमिक इंडिपेंडन्स मिळतो. म्हणजे काय, तर त्यांचा जो सिलेबस असतो तो सिलेबस सिलेक्ट करायचा, सिलेबस अपडेट करण्याचा अधिकार हा पूर्णपणे त्या कॉलेजला असतो. हे ऑटोनॉमस कॉलेज युनिव्हर्सिटीचे अफिलिएटेड असतात, पण सिलेबस जो असतो आणि एक्झामिनेशन जी असती ती ऑटोनॉमस कॉलेजला घेण्याचा अधिकार असतो. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल, जे कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवणार तेच पेपर काढणार, तेच पेपर तपासणार आणि तेच कॉलेज तुम्हाला डिग्री देणार. हे नॉन ऑटोनॉमस कॉलेजच्या बाबतीत होऊ शकत नाही. नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ज्या युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड ते कॉलेज असतं ते पेपर काढतात, पेपर काढणारे वेगळे असतात, तपासणारे वेगळे असतात आणि डिग्री तुम्हाला युनिव्हर्सिटीज देते. याही केसमध्ये ऑटोनॉमस मध्ये डिग्री आपल्याला युनिव्हर्सिटीचीच मिळते, परंतु सिलेबस, एक्झाम पॅटर्न ऑटोनॉमस कॉलेज स्वतः ठरवत असते. सगळ्यात मोठं जे कॉलेज आहे महाराष्ट्रातलं व्हीजेटीआय आणि सीओईपी हे दोन्ही ऑटोनॉमस कॉलेज आहे. व्हीजेटीआय हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सगळ्यात जुनं कॉलेज आहे, एक नंबरचं कॉलेज आहे आणि सीओईपी हे ऑटोनॉमस पूर्वीच झालेलं आहे, पण 3 वर्षापूर्वी हे सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही वेगळी युनिव्हर्सिटी झालेली आहे. म्हणजे आता याचा एसपीपीयूशी काही संबंध नाही. यांचा सिलेबस सीओईपी ऑटोनॉमस असल्यामुळे तर पहिल्यापासूनच ठरवत होते, पण आता ह्यांची डिग्री सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचीच असणार आहे. एसपीपीयूचा याचा संबंध नाही. की फीचर्स ऑफ ऑटोनॉमस कॉलेजेस मगाशी सांगितल्याबरोबर करिक्युलम फ्लेक्सिबिलिटी असते. कॉलेज कॅन मॉडिफाय द सिलेबस ॲज पर द लेटेस्ट इंडस्ट्री स्टँडर्ड. आता जे इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे त्यांना त्यांचं सिलेबस चेंज करू शकतात. एक्झामिनेशन आणि इव्हॅल्युएशन हे जे आहे ते इंटरनल ग्रेडिंग सिस्टीम असते. नो डिपेंडन्सी ऑन युनिव्हर्सिटी एक्झाम शेड्यूल. म्हणजे युनिव्हर्सिटीचे एक्झाम जे असतात नॉन ऑटोनॉमस कॉलेजच्या त्यांच्याप्रमाणे यांचं एक्झाम शेड्यूल नसतं. हे स्वतंत्ररित्या आपले एक्झाम शेड्यूल ठरवतात. इंडस्ट्री कोलॅबोरेशन असतं. फ्रिक्वेंट वर्कशॉप्स, इंटर्नशिप आणि टायअप्स विथ टॉप कंपनीज. अनेक कंपन्यांचे यांचं टायअप असतं. त्यानंतर प्लेसमेंट आणि इंटर्नशिप. जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात तिथं प्लेसमेंट बऱ्यापैकी हायर पॅकेजेस मध्ये होतं. जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळतात. रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये पण फंडिंग चांगलं होतं. प्रोजेक्ट्स पण चांगले होतात. आता टॉप ऑटोनॉमस कॉलेजेस इन मुंबई बघू आपण. मुंबईमधलं टॉपचं जे कॉलेज आहे त्यामध्ये व्हीजेटीआय हे सगळ्यात महत्वाचं कॉलेज आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, पहिल्यापासून ऑटोनॉमस आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सगळ्यात जुनं कॉलेज आहे भारतीय विद्याभवनचं. आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. भारतीय विद्याभवन ही जुनी संस्था आहे एकदम, त्यांचं हे कॉलेज आहे. 1962 सालचं साधारण कॉलेज आहे आणि त्यांचं दुसरी जी सेल्फ फायनान्स मधलं जे कॉलेज आहे ते म्हणजे एसपीआयटी हे 1995 चं कॉलेज आहे भारतीय विद्याभवनचं. विद्यालंकार इन्स्टिट्यूट हे पण एक ऑटोनॉमस कॉलेज आहे. डीजे सांगवी आणि मुंबईमध्ये अजूनही बरीचशी कॉलेज आहेत ती ऑटोनॉमस आहेत. पुण्यामधले आपण टॉप कॉलेजेस बघू ऑटोनॉमस. सगळ्यात महत्वाचं कॉलेज सीओईपी हे पूर्वीपासूनच ऑटोनॉमस आहे आणि 3 वर्षापूर्वी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाले. त्यानंतर जे महाराष्ट्रात सगळ्यात गाजतंय, जिथं ऍडमिशन साठी चढाओढ असती ते म्हणजे पीआयसीटी. हे पण ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीपासून पीआयसीटी हे मागच्या वर्षीच ऑटोनॉमस झालेलं कॉलेज आहे 2024 ला. आणि व्हीआयटी हे 40 वर्षापूर्वीचं कॉलेज आहे. मागच्या वर्षी व्हीआयटी आणि व्हीडब्ल्यूआयटी म्हणजे 2024 ला व्हीआयटी आणि व्हीडब्ल्यूआयटीचं मर्जर झालं, त्यामुळे भरपूर जागा यांच्या वाढलेल्या आहेत. व्हीआयटी हे 40 वर्षापूर्वीचं आणि व्हीडब्ल्यूआयटी 20 वर्षापूर्वीचं कॉलेज होतं. व्हीडब्ल्यूआयटी हे ऑटोनॉमसच होतं त्याचं स्टेटस, तर मर्जरमुळे बराच फायदा झालेला आहे. त्यानंतरचं जे मुलींसाठी प्रसिद्ध कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन हे पण ऑटोनॉमस स्टेटस मधलं आहे. प्लेसमेंट इथं 1 नंबर असतात. त्यानंतर पीसीसीओई पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खूप गाजलेलं कॉलेज आहे. हे ब्रँड बनवत आहेत पीसीसीओईचा. प्लेसमेंट साठी चांगला आहे. याचेही आपले कट ऑफचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आहे ते मराठवाडा मित्रमंडळ 2024 ला मागच्या वर्षीच एमएमसीओई कर्वेनगरचं ऑटोनॉमस झालेलं आहे. पीएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण ऑटोनॉमस झालेलं आहे. जेएसपीएम ताथोडेचं जे ब्रँच आहे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण ऑटोनॉमस स्टेटस मधलं आहे. प्लेसमेंट पण इथं चांगले होतात. आणि हे 9वं जे महत्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे एआयएसएसएम आयओटी यांची 2 कॉलेजेस आहेत.
पुणे RTOच्या शेजारी AISSM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि AISSM IoT. हे IoT जे आहे ते ऑटोनॉमस स्टेटस मधलं आहे. अशी पुण्यातली याच्यापेक्षा अजूनही काही कॉलेजेस आहेत. ही आपण ठराविक कॉलेज आता घेत आहोत जी कट ऑफला पण एकदम हेवी आहेत. अशी कॉलेजेस आहेत. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला फायदाच होईल अशी काही कॉलेज मी आता आपण घेतोय. आणि पुण्याबाहेरची काही महत्वाची गाजलेली कॉलेज म्हणजे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे पण ऑटोनॉमस स्टेटस मधलं आहे. सांगलीला आहे. ब्रँडेड कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे पूर्वीपासून. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. यांचं TNP खूप चांगलं आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. हे प्लेसमेंटसाठी खूप योगदान देतात. खूप प्रयत्न करतात. कॉलेजच्या एक स्टुडंट्सची संपर्क साधून जे इंडस्ट्रीमध्ये टॉपला आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याशी टायअप ठेवून त्यांची प्लेसमेंट सुधारण्यासाठी प्लेसमेंट वाढवण्यासाठी खूप प्रयत्न होतो या कॉलेजकडून. तर हेही कॉलेज आपल्या लिस्टमध्ये असावं. त्यानंतर कोल्हापुरातलं एक महत्वाचं कॉलेज आहे. यांचे ट्रस्टी जे आहेत KIT कॉलेजचे हे कोल्हापुरातले इंडस्ट्रियलिस्टच आहेत. त्यामुळे त्यांचा इंडस्ट्री कनेक्ट हा खूप चांगला आहे. आपण 2-3 वर्षापूर्वी एक न्यूज ऐकली असेल की एका मुलीला 32 लाखाचं पॅकेज मिळालेलं होतं अडॉप्ट कडून. तर ती याच कॉलेजची होती. खूप गाजलेली ती न्यूज. भरपूर प्रयत्न चालू असतात या KIT कॉलेजचे पण. ब्रँड बनवतात हे. त्यानंतर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आकुर्डी हे जे कॉलेज आहे हे पण ऑटोनॉमस मधलं आहे. प्लेसमेंट यांची त्यामुळं वाढत चाललेली आहे. हेही आपल्या लिस्टमध्ये असायला हरकत नाही. ऍडमिशन जे होतात ते MST CET आणि JEE मेन वर होतात. MST CET थ्रू 85% आणि JEE मेन थ्रू 15% कोटा असतो. AI कोटा ज्याला म्हणतात. फक्त COEP ला हा वेगळा आहे. 20% आहे. त्यानंतर कॅप राऊंड होतात. कॅप 1, 2, 3. त्यानंतर जे कॅप 3 नंतर ज्या जागा राहतात त्यासाठी स्पॉट राऊंड डिक्लेअर करतात. कट ऑफ डेट पर्यंत हे सगळे राऊंड चालतात. कट ऑफ डेट म्हणजे त्यानंतर कोणते ऍडमिशन होत नाही. CET सेल कॅप राऊंड जेव्हा डिक्लेअर करते त्याच दिवशी कट ऑफ डेट पण डिक्लेअर करते. IL कोटा जो आहे इन्स्टिट्यूट लेवल कोटा हा बऱ्याच कॉलेजेसनी CET सेलला दिलेला आहे आणि काही कॉलेज मात्र IL कोटा वापरतात. IL कोट्याची सेपरेट त्यांच्या वेबसाईटवर जाहिरात देऊन कॅपराऊंड जेव्हा चालू असतात कॅपराऊंड नंतर IL कोटा भरला जातो. आपण मगाशीच या काही गोष्टींवर बोललो. प्लेसमेंट ट्रेंड असतात ते ऑटोनॉमस कॉलेजमध्ये हाय प्लेसमेंट होतं. मेजर रिक्रुटर्स जे आहेत ते TCS, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, गुगल, कॅपजेमिनी, अमेझॉन, महिंद्रा, L&T हे सगळे येऊन जातात ऑटोनॉमस कॉलेजमध्ये. चांगलंच हायेस्ट पॅकेज मिळतं स्टुडंट्सना यांच्याकडून. आणि यांचं इंटर्नशिप आणि रिसर्च जे असतं ते IITs बरोबर पण त्यांचे टायप्स असतं या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचं. फायदे तोटे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचे आपण बघायला गेलो. फायदेच असतात, तोटे फार कमी आहेत. तोटा म्हणू शकत नाही त्याला. फायदा ऑटोनॉमस कॉलेजचे सिलेबस अपडेटेड असतात. रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये अपॉर्च्युनिटी असती. अकॅडमिक स्ट्रक्चर जे असतं आणि इंटरनल एक्झाम असतात ते फ्लेक्झिबल असतात यांच्याकडं. कारण हे स्ट्रक्चर आणि इंटरनल एक्झाम हे खूप महत्वाचं आहे. काही रूल्स त्यांना फ्लेक्झिबल ठेवावे लागतात ऑटोनॉमस मध्ये तरच प्लेसमेंटला फायदा होतो. जेव्हा आपण फायनल इयरला येतो 7व्या सेमिस्टरला थोडक्यात येतो तेव्हा काही कॉलेजेसमध्ये पहिले 6 महिने हे अकॅडमिक मॉड्यूल आणि दुसरे 6 महिने हे इंटर्नशिप मॉड्यूल असे 2 मॉड्यूल असतात. समजा पहिले 6 महिने आपण इंटर्नशिप मॉड्यूल घेतलं आणि एखादी कंपनी म्हणाली की आमचा प्रोजेक्ट 8 ते 9 महिने चालणार आहे, 6 महिने चालणार नाही, तर बरेचसे कॉलेज त्याला अलाउड करतात. कारण शेवटी 3 वर्षात आपण शिकून तर कॉलेजमधनं पुस्तकी ज्ञान झालेलं असतं, पण जोपर्यंत आपण इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉप त्यांचे प्रोजेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला स्किल वाढू शकत नाही आणि त्यानुसारच आपल्याला प्लेसमेंट मिळू शकतं. म्हणून हे रूल्स हे फ्लेक्झिबल ठेवणारे असतील तर त्या कॉलेजचं प्लेसमेंट खूप चांगलं होतं. आपण आता थोडेसे तोटे बघूया. फीस जास्तच असतात. स्ट्रिक्ट अकॅडमिक पॉलिसीज असतात काहींच्या. फीचा थोडाफार प्रश्न येऊ शकतो, पण आता सध्या एज्युकेशन लोन किंवा अनेक स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात. त्यामुळं जेवढी आपण इन्व्हेस्ट करतो त्याचा ROI हा प्लेसमेंट रूपानं आणि हायर पॅकेजेस मध्ये मिळतो. त्यामुळं हा तोटा म्हणू शकत नाही. थोडासा आपल्याला तयारी करायला लागेल एवढंच आहे. फायनल एक रिव्ह्यू घेऊ. आपण जेव्हा कॉलेज चूज करतो तेव्हा काय काय बघतो? प्लेसमेंट, फॅकल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री टाईप काय हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि यांच्या सक्सेस स्टोरीज पण आपण त्या कॉलेजमध्ये बघू शकतो. रिक्रुटमेंट ट्रेंड्स कसा आहे. जेव्हा हे कॅप राऊंड चालू होतात त्याच्या आधी आपण कोणत्याही परिस्थितीत अनेक कॉलेजेसना भेटी देणं खरंच गरजेचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या लिस्ट मधलं जे कॉलेज आहे तिथं शक्यतो भेटी द्या, पर्सनल भेटी द्या. ऍडमिशन सेलला जाऊन तुम्ही भेट द्या. तिथं तुम्हाला सर्व माहिती दिली जाते. अनेक ऍडमिशन सेलला तर आतापर्यंत सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं, फोन नंबर सह त्यांनी डायरी मेंटेन केलेली असती. आपण ते बघू शकतो. कॉलेजचं लोकेशन, फीस याबद्दल आपण बोललेलोच आहे. आणि एवढं सगळं होऊन आपल्याला ऍडमिशन मिळाल्यानंतर फायनल ऍडवाइस असा राहील की फोकस ऑन स्किल डेव्हलपमेंट. लक्षात ठेवा याच्या स्किल डेव्हलपमेंटवरच इथून पुढचं प्लेसमेंट होणार आहे. नुसतं ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणून आपलं प्लेसमेंट चांगलं होणार या भ्रमात कुणी राहू नये. याविषयीचा एक मोठा व्हिडिओ, 1 तासाचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. अनिकेत आसोळे म्हणून PICTचे एक स्टुडंट आहेत
त्यांचा व्हिडिओ आहे व्हॉट आफ्टर इंजिनिअरिंग ऍडमिशन, तो नक्की बघा. मी त्याचे कॉमेंट बॉक्समध्ये पण पिन करून ठेवतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण तो व्हिडिओ पिन करून. इंजिनिअरिंग ऍडमिशन थ्रू जेई किंवा सीईटी, म्हणजे जेई असेल तर आपल्याला जोसा थ्रू, सीईटी असेल तर एमएचटी सीईटीच्या कॅपराऊंड थ्रू, असं जर ऍडमिशनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आपण सर्व काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. 1 to 1 आपण काउन्सिलिंग घेतो. कोणत्याही प्रकारचं टीम मीटिंग, झूम मीटिंग असं आपण करत नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वैयक्तिक असतात, त्यानुसार आपण काउन्सिलिंग देतो. ज्यांना काउन्सिलिंगची गरज आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तो फिल करा आणि आमच्या काउन्सिलिंगचा जरूर लाभ घ्या. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आणि ऍडमिशन प्रोसेससाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.